ज्याला चटणी खाल्ल्याशिवाय जेवणच जात नाही किंवा मग घरचे तुम्हाला म्हणून कंटाळेत, चटणी कर पण तुम्हाला फारच कंटाळा, तर त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी बनवा फक्त 5 मिनिटात लसूण खोबऱ्याची झणझणीत चटणी। तर चटणी बनवण्यासाठी 6 ते 7 लसणाच्या कांड्या घ्यायच्या, याचा पाचोळा काढून टाकायचा आणि हा लसूण आता पॅन मध्ये टाकून घ्यायचा। जेवढा लसूण तेवढंच खोबरं घ्यायचं आणि याला छान असं मीडियम हीट वरती तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं, तेल न टाकता। हे सर्व आता पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून झाकण लावून याला मिक्सरला पल्स मोड वरती जाडसर बारीक करून घ्यायचं। तर फक्त 5 मिनिटात झणझणीत अशी लसूण खोबऱ्याची चटणी बनून तयार आहे। ही चटणी गरमागरम ज्वारीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खायची, अगदी एक नंबर लागते। ही चटणी शेतात किंवा बाहेर कुठे घेऊन गेलात तर 1 भाकरी ऐवजी 2 भाकरी तुम्ही नक्कीच खाणार, तर करून बघा।